महाराज की जय। लीळांचे चिंतन घडावे, जीवना मुझे पावन व्हावे, पुलकित व्हावी धरा। स्वामी श्री चक्रधरा, जय जय श्री चक्रधरा। स्वामी श्री चक्रधरा, जय जय श्री चक्रधरा। स्वामी श्री चक्रधरा, स्वामी श्री चक्रधरा। श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। दंडवत हो। महानुभाव शिदोरी आश्रम निपाणी, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणावरून आलेला हा आश्रम तालुका वसमत, जिल्हा हिंगोली, गाव बोराळा या ठिकाणी मार्गशीर्ष महिन्यामध्ये श्री दत्तात्रय महाराजांचा अवतार दिन साजरा करण्यासाठी आपण सर्व एकत्रित जमलो आहोत। श्री दत्तात्रय महाराजांचा अवतार दिन उद्या सकाळी ठीक 4-5च्या दरम्यान आपण करणार आहोत। सकाळी सकाळी देवाचा जन्म होतो, पश्चात बहरी, आणि म्हणून आपण सर्वांनीच या ठिकाणी श्री दत्तात्रय महाराजांच्या लीळांचं, कथांचं चिंतन केलेलं आहे। उद्या आपल्याला श्री दत्तात्रय महाराजांची भव्य दिव्य अशी मिरवणूक बोराळा गावातून काढायची आहे, कारण देवाचं आगमन या ठिकाणी होत आहे। प्रार्थना केली, चिंतन केलं की परमेश्वर येतो, आणि म्हणून प्रत्येकाच्या दरवाजासमोर सडा, सारवण, रांगोळी, गल्लीत रांगोळी, देवाचं स्वागत करण्यासाठी आपण सुसज्ज राहायचं आहे। श्री दत्तात्रय महाराजांचा जन्म अवतार दिन, पण जन्म झाला कोणाच्या उदरात, हाई कोण, पिता कोण, आणून आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी लीळा चरित्रात सांगितलं। पुराणातल्या कथा पुराणातच असतात, पण जे लीळा चरित्र आहे, लीळा ह्या देवाच्या असतात आणि चरित्र हे माणसाचं असतं। म्हणून एखाद्याचं चरित्र तुम्ही ऐकलं असेल, मग संभाजी राजा असतील, शिवाजी राजा असतील, सुभाषचंद्र बोस असतील, गांधीजी असतील, वेगवेगळे चरित्र आहेत। भगतसिंग असेल, राजगुरू असेल, अजून कोणी असतील, चरित्र त्याचं लिखाण केलं जातं, तो काहीतरी कर्तृत्व करतो, त्या माणसाचं लिखाण केलं जातं, त्याला चरित्र म्हणतात। पण लीळा ह्या देवाच्या असतात, पण हे लीळा आणि चरित्र आहे।
लीळा देवाच्या आणि चरित्र भक्तांचं आहे. लीळा केल्या देवाने कोणासोबत? भक्तांसोबत, शिष्यांसोबत. आणि म्हणून लीळा चरित्र महानुभाव संप्रदायाचा आद्य ग्रंथ आहे. खूप सुंदर असा आहे. लीळा चरित्र जर तुम्ही वाचलं ना मित्रांनो, तो तुमचं चरित्र बदलून जातं. म्हणून लीळा चरित्र खूपच महत्वाचं आहे. जीवनामध्ये जीवन कसं जगायचं हे सुद्धा ते लीळा चरित्र सांगतं. कसं बसावं, कसं बोलावं, कसं वागावं, हे सगळं लीळा चरित्र शिकवतं. आणि ते आपल्या पंथाचं आहे, आपल्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं आहे. हे जर आपल्या घरात नसेल तर आपलं चरित्र काय सुधरण मित्रांनो? त्याचं एखादं पान जर तुम्ही वाचत नसाल तर तुम्ही वाचणार कसे? पेपरचे 7-8 पानं असतात, सगळे वाचून टाकतात लोक. इथे एवढे पडले, तिथे पडणार आहेत, इथे मेले. चहा घ्यायच्या आधीच तो पेपरवाला दरवाजाच्या खालून पेपर घालून देतो. माहिती आहे तुम्हाला? कारण तो सकाळीच येतो, उठलेले नसतात हे. तो खिंडीतून पेपर टाकतो आणि हा उठला की तोंड धुत नाही, काही करत नाही. थोडेसे कपडे सावरसुवर करतो आणि पेपराकडे जातो. पेपर हातात घेतो, उघडतो. अरे इथं असं झालं, तिथं तसं झालं. अरे इथं कट मारला, तिथं कट लागला, इतके मेले. आपल्यालाही लागन त्याच्या आधी देवाला शरण जाय. लोकांच्या नुसत्या गोष्टीच वार्ताच ध्यानात घेऊ नकोस. उठलं की मुखमार्जन, उठलं की तोंड हातपाय धुवून देवाचं दर्शन घे, नंतर वार्ता लक्षात घे. जर असेलच थोडासा देवाचा धर्म तुझ्या हृदयात तर एखादे पान लीळा चरित्राचं वाच, एखादं पारायण कर. नसेलच काही तर कमसे कम देवपूजा तरी कर, जेणेकरून हृदयामध्ये सकाळी सकाळी परमेश्वर वासेल. नाही तर हृदयामध्ये त्या पेपरामध्येच बसेल. चिंता वाढेल, चिंतन नाही होणार. पेपर वाचले की तो सांगत असतो, माहितीये तुम्हाला काय झालं? वट्यावर बसले की अहो असं झालं. म्हणजे कसं काय? पेपरात वाचलं मी. त्यांच्याजवळ पेपर नव्हता ना. त्यांना जाऊन सांगतो. एखादी कथा सांग देवाची, लीळा चरित्रातली सांग की देवाने असं सांगितले वागायला, चोऱ्या नाही करायच्या, हाणामाऱ्या नाही करायच्या, हे करायला नाही सांगितलं. लीळा चरित्र याचं जर वाचन केलं ना मित्रांनो, की खरंच सांगतो चरित्र बदलून जातं माणसाचं. खूप सुंदर लीळा चरित्र आहे. विद्यापीठामध्ये त्याचं नाव आदराने घेतलं जातं. माहीम भट्टकृत लीळा चरित्र. चांगल्या मोठ्या मोठ्या मुलांना शिकवण्यासाठी त्याच्यातले काही धडे असतात, काही दृष्टांत असतात, काही वचन असतात. त्याचा अर्थ ते त्यांच्या प्रकारे करतात, खरा अर्थ तो तुम्हाला तुमचे गुरु सांगतात. आणि म्हणून चरित्र आपलं बनवायचा प्रयत्न करा मित्रांनो. नाही तर लोक काय म्हणतात, चारित्र्यहीन आहेत हे. यांचं चारित्र्य बघा ना, यांचा वाडा बघा ना कसा आहे, कसा वागतो. चारित्र्यहीन समजता लोक तुम्हाला. जर तुमचं वागणं व्यवस्थित नसेल, बोलणं व्यवस्थित नसेल, चालणं व्यवस्थित नसेल, कोणालाही भाव देणं नसेल आणि त्या ठिकाणी फक्त स्वार्थ असेल तर लोक काय म्हणतात, त्यांना काही गरज नाही कोणाची. आणि ते तुम्हाला जर बदलायचं असेल तर तुम्हाला लीळा चरित्र ऐकावं लागेल मित्रांनो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी स्त्रियांना समान अधिकार दिले.
तुम्ही आता तुम्हाला वाटायला लागलं स्त्री ही चांगली आहे, तिलाही काही आरक्षण दिलं पाहिजे. नाहीतर काही लोकांनी चूल आणि मूल इतकाच तिचा वापर केला. मुलांना शेंबूड आला की पुसायचा, अंचुली जवळच बसायचं, सारवून घ्यायचं, बस तिथूनच बघायचं. आमचे स्वामी म्हणले, तुम्ही जीव आणि ह्या काही जीवल्या. समान अधिकार आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी स्त्रियांना दिला. आणि म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं लीळा चरित्र वाचल्यानंतर आपलं चरित्र बनायला लागतं, आपण सुधारायला लागतो. तुमच्या प्रापंचिक गोष्टीमध्ये सुद्धा कसं वागायचं ते लीळा चरित्रात सांगितलं, खूप सुंदर सांगितलेलं. आणि म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी श्री दत्तात्रय महाराजांचा जन्म कसा झाला तेही त्या लीळा चरित्रात सांगितलं. हे तुम्हाला मी सांगणार आहे, म्हणून लीळा चरित्र वाचत जा. इतरत्र वेळ घालण्यापेक्षा थोडासा लीळा चरित्रामध्ये वेळ द्या. एक पान रोजचं वाचा आणि मग शेवटचं पान जर वाचणं झालं तर तुम्ही माणूस होऊन जाता. नाही तर माणसाचे धर्म माणूस विसरून गेला. माणूस फक्त चमकण्यापुरतं आणि थोडस तोंडापुरतं बोलतो. खरंच जर त्याच्या अंगावर आलं ना तर तो पाहुणे राहुणे काही सांभाळत नाही. फक्त तोंडापुरतं म्हणत असतो तो, मला सांगावं का नाही, मी नसतो आलो का. बरं सांगा ना आता दुसऱ्या वेळेस. आता झालं आमचं जे व्हायचं ते. माणसाचे धर्म अंगीकारा मित्रांनो, माणुसकी विसरू नका. नाही तर लोक माणुसकी विसरून जातात. आमचे कोण नाहीत ते असे बनायला लागतात. कमसे कम कोणाला कुठं काही झालं, आपला अच्युत गोत्री आहे तर एकत्र या. अरे कुठं न्यायचं, माझी गाडी घेऊन जा. अरे काय करायचंय, हे घे पैसे, नाहीत का तुझ्याकडे, हे असं कर तसं कर. अच्युत गोत्री आहोत आपण. एक या मित्रांनो, एक व्हा. एक जर झाले ना मित्रांनो तर कोणाची ताकद तुम्हाला काही करू शकत नाही. आपलाच वाडा एक नसतो म्हणून सहज आपल्याला दुसरा वाडा उचलून फेकून देतो. एकी महत्वाची मित्रांनो, एक राहा. एक या देवाच्या आहात, एक भक्ती आहे, एक चिंतन आहे, एक नाम आहे. तर आपण एक राहिलं पाहिजे. इतर समाज माहिती का तुम्हाला किती एक राहतो. कुठेही गाडी उभा केली तर त्यांच्याच हॉटेलमध्ये जातो. आपण हॉटेल बोले इधर. आपण तर आपल्याकडे जात नाही, तिसऱ्याकडेच जातो. असा आपलेपणा आपण विसरलेलो आहोत. आपली एकी आपण विसरलेलो आहोत. पानिपतला युद्ध झालं. मग पानिपतला युद्ध झाल्यानंतर हे एकत्रित सगळे सैनिक एकत्र बसायचे, परंतु एकत्र खात नव्हते, व्यवस्थित बोलत नव्हते. सैन्य बळ तुटलं. त्यांनी ऐकलं म्हणे यांचा मेळ नाही, एकमेकात भांडायला लागलेत. काही जण म्हणतात वापस चला, काही जण म्हणतात युद्ध करा. यांची एकी नाही, आक्रमण करा. केलं आक्रमण मित्रांनो. हारलो आपण पानिपतचं युद्ध. माहितीये जे पटेल लोक आहेत ना ते आपलेच अर्धे. बळच केले त्यांनी, बळच. दुसऱ्याच्या आहारी जातो आपण, आपलं सगळं विसरून जातो आपण. कधी एक येणार मित्रांनो. त्यांचा आता असा प्लॅन चालू आहे की आपल्या मुलींचा ब्रेन वॉश करायचा आणि त्यांच्यासोबत लग्न करायचं. माहिती का तुम्हाला, लव जिहाद त्याला असं म्हणतात. होतं ना असं, होऊ राहिलं ना. हाय का डोके आपल्याला. कधी एक येणार आपण, कधी कळणार आपल्याला, कधी वाचन करणार आपण, कधी शिकणार आपण.
एक दिवशी जिकडं तिकडं तेच झाले. अरे आजच ते काय काय मारायला लागले, काय काय कापायला लागले, काय काय खा लागले, उद्या तुम्हाला खातीन कापून. तुमच्यात एकही नसेल तर ध्यानात ठेवा मित्रांनो, एक व्हा सगळेजण. आपल्या सगळे एका धर्माचे आहेत ना, आपण एक आहोत, अच्युत गोत्री आहोत. लीळा चरित्र वाचा, चरित्र बदलून घ्या मित्रांनो. संन्यास नसेल घ्यायचं तर घेऊ नका, परंतु जीवन कसं जगायचं हे तरी शिका. आपलं जीवन, आपली सीमा आपल्याला सांभाळता आली पाहिजे. नाही तर जीवन फक्त जगतोय ना, आपल्याला आपली सीमा सांभाळता येत नाही, आपल्याला आपलं राखण करता येत नाही. काय शिकलो मग आपण? लीळा चरित्र हे खूप महत्वाचा ग्रंथ आहे मित्रांनो. याला चांगल्या प्रकारे एकदा वाचून घ्या. नाही वाचणं झालं, नाही वाचता येत ना, तर बाबांची पोथी चालू असते, तिथं वाचायला लावा किंवा तिथं ऐकायला जा. मी कवरच पुरणार आहे तुम्हाला. 10 दिवसात काय सांगणार आहे मी तुम्हाला? खूप काही सांगायसारखं आहे. किती मोठं लीळा चरित्र आहे, खूप कथा आहेत त्याच्यात, चांगल्या चांगल्या कथा आहेत. आपल्या तर 10-20च कथा झाल्या, त्याही अर्ध्या उद्धरणाच्या म्हणजे वचनाच्या झाल्या आणि 10च झाल्या जसं तसं. त्याच्यात किती लीळा आहे, किती पान आहेत ते जर वाचलं ना तुम्ही शांत चित्ताने, तर शांत होऊन जातात मित्रांनो. अशांत राहणार नाही तुम्ही. म्हणून लीळा चरित्राचं वाचन करा मित्रांनो, खूप महत्वाचं आहे, खूप महत्वाचं आहे. ऐकत जा. कुठंही पोथी असली ना आपल्यावाली तर जात जा. सत्संग असेल ना तर जात जा. 1 घंटा कुठं जातो मित्रांनो आपल्याला? नाही समजलं तरी तिथं फक्त गुबू गुबू म्हणत जा. म्हणजे असं असं करायचं. बाबा म्हणतात तेच खरं, तेच खरं. तिकडे गेल्यावर काय करायचं तर करा. म्हणून आमच्या देवाने कथा सांगितली लीळा चरित्रामध्ये. गुरु शिष्य होते. आता गुरु शिष्य म्हणल्यानंतर गुरुचा शिष्यावर दाब असतोच ना, काही प्रश्नच नाही. जसा तुमचा दाब तुमच्या लेकावर असतो. आता ते पोरग शिष्य आडमुठच होतं, देऊन टाकलं त्या गुरुला. आडमुठच होतं ना ते. लय आडमुठे नकोच आपल्याला, देऊन टाका बाबाला. लीळा चरित्रातली कथा आहे, देऊन टाकलं. आणि मग तो गुरु त्याला शिकवायला लागला, समजवायला लागला, सांगायला लागला. ती येड्यावानीच वागायचं. गुरुने एक सांगितले की एकच म्हणायचं, गुरुनं सांगितले की ते म्हणायचं काय काय. सांगितलं तरी करायचं नाही. तुम्ही कुठं सांगितलं आणि करायला गेलं की त्याला करताच यायचं नाही. आणि मग त्याचा गुरु रागावला आणि त्याला काय म्हणतो, अय मैश्या मसड. आता मसड म्हणल्यानंतर त्याच्या लक्षात आलं, आपल्याला मसड म्हणलं ना, हाल्या म्हणलं ना गुरुनं, ठीक आहे म्हणे, काय हरकत नाही. आता तो हाल्या होऊन गेला, ते ठीक आहे हाल्या मसड. आणि म्हशीचे शिंगे भले लांब लांब असतात ना. आता गावामध्ये जेवायला बोलवलं यजमानाने बाबाला, आपल्या शिष्यासह भोजन करायला या. आम्हाला बोलवत ना, या बाबा मस्तपैकी, खरे खरे. मग हे घुंगरू बाबाचं सोबतच शिष्य. आता याला हाल्या म्हणलं होतं ना, मसड म्हणलं होतं ना, याने ते डोक्यात धरलं. बाबा गेला आतमध्ये, हे ना आतमध्ये जाऊन बसले. या बाबा या, इकून बसा इकून बसा. आणि बराबर 2-3 दरोजा, 2-3 दरोजा असतात है ना, दरोजा. मग तिथं जाऊन बसला बाबा. आणि मग हे दरोजात उभा राहिलो शिष्य. काय झालं रे, ये ना लवकर. शिंग आडू राहिले म्हणी या दरोजातून, शिंग लागू राहिले या चौकटीला, कसं करू. अरे देवा,
त्या गुरुनं डोक्याला हात लावला म्हणे, डोक्यात तेच घेतलं म्हणे, याच्या डोक्यात शिंगच निघाले म्हणे म्हैस मानल्यापासून. शिंग निघाले काय म्हणे, मग मैशा म्हणले म्हणे, मग मैशा झालो म्हणे मी. एक काम कर म्हणे, असे लांब लांब शिंग आहेत ना म्हणे, हो असं कर म्हणे त्याला, तर असं वाकडं कर, असं तोंड वाकडं करून असं दर्जातून आतमध्ये ये म्हणे. आणि तसंच करून आलं. गुरुबा बस आता इथे जवळ बसवलं. आणि मग गुरुबा म्हणतो, झालं ना आता, आलास ना याच्यातून आतमध्ये शिंगा असे करून म्हणे, हो आलो. आता ध्यानात घे म्हणे. म्हणे काय, तू आजपासून मैशा नाहीस, म्हैस नाही तू माणूस आहेस. हा मग ठीक आहे म्हणे, मग आता जाताना शिंग लागणार नाही ना म्हणे, बिलकुल नाही. पाहिलं का असा प्रकार आहे. चरित्र वाचल्याशिवाय कळतच नाही माणसाला कसं वागावं. ती गुरुला समजून गेलं, याला म्हैस म्हणलं की राग आलाय आणि त्याचे शिंग वाढले, अडकाय लागलेत. आता नाही भाऊ, तुला शिंग नाही, तू व्यवस्थित आहेस. मग नीट झाला. असा प्रकार आहे मित्रांनो. आपण श्रीदत्त कथा ऐकत आहोत. लीळा चरित्रात सांगितलं म्हणून तुम्हाला लीळा चरित्राचं महत्व सांगितलं. खूप सुंदर असं लीळा चरित्र आहे. तुमच्या इकडे ते औंढा नागनाथ आहे ना, खूप सांगायसारखं आहे, पण काय सांगावं काहीच समजणार. कारण 10 दिवसात किती होतं. औंढा नागनाथ. आता काही लोक शस्त्र संन्यास घेतात, त्या क्षेत्रावर जातात आणि संन्यास घेऊन टाकतात. पण मग कोणत्या देवाचा संन्यास घेतला, कोणत्या देवाची आपण उपासना करतो, आपल्याला कोणता देव प्राप्त होणार आहे हे तर माहिती पाहिजे ना. आणि तुम्हाला जर हेही माहिती नाही तर मग तुम्ही संन्यास घेतलाच कस काय, खरं की नाही. मग हे काय केलं त्याने, औंढा नागनाथला त्या क्षेत्र संन्यास घेऊन टाकला त्या मंदिरावर, आणि तिथं तो दुर्नन पत्रवळ्या करायला लागला. तो संन्यास घेतल्या मग काय काम आहे, दुर्न पत्रवळ्या आणि यजमान लोकांच्या पंक्ती, चल द्या आपलं तेच चालू आहे. खरं की नाही. मग तेच करायचं का आपण, ते नाही करायचं, अभ्यास करायचा. पण आता काय करावं, कोणी अभ्यास करतो तर कोणी काही करतं. मग काही करा आपण, कसे का होईना देवाजवळ तरी राहा, मंदिरात तरी बसा, व्यवस्थित जागेवर व्यवस्थित मिळेल. मग एक जण आला बा रस्त्याने चालला होता आणि हे गेलं पळसाचे पानं आणायला. तुम्हाला माहिती का, पळसाच्या पानाचे दुरण होते. त्याला दुरणही नव्हतं, दुरण नव्हतं म्हणजे टेकायला नव्हतं. आणि कशात टेकावं लागायची, भातात, खड्डकर भातात. खरंय ना. आणि नंतर केळीचे मग जरा हुशार झाले लोक, ते वारीक लोकांकडे असायचं तो कारभार. तुमच्या इकडे काय पण आमच्या इकडे वारीक लोकच होते, त्याला बोलवत असायचं. आणि मग तो सगळे वावतना असो, अजून काही असो, ते सगळं करायचं होतं. पत्रवळ्या ठेवायचा, तोरण आणायचा, पानं त्याचे, ते सगळं करायचं होतं. एखाद्याचं लग्न असेल तर 15 दिवस बेजार व्हायचा वारी. पाटलाचं लग्न आहे, पोरीचं लग्न आहे, हे आणावं लागन, ते आणावं लागन, हे करावं लागन, तोरण बांधावं लागन. बाबा विचारूच नका, आता तुम्हाला ते विचारतच नाही. तूच सांगा होतं. लय मजा होती पूर्वीचे लोक. तुम्हाला वाटतं काय पूर्वीचे काय अशी तशी होते, गरीब होते पण सगळा थाट होता, व्यवस्थित. हा पाटीलशाही होती. आता आहे बघा गाडी घोडी सगळं, पण स्वतः बेजार व्हावं लागतं. फोनवर इकून तिकून बोलावं लागत आणि फोनवर पैसे पाठवावं लागतात. पूर्वी फक्त ठेपा गेला, पाटलाने सांगितलं म्हणलं झालं काम. पाटील 100% खूप होतं मित्रांनो. त्यांच्या काळात तेही बरे होते, तुमच्या काळात तुम्ही तुमच्याकडून बरे, फक्त चमकता तुम्ही. ते चमकी लावतात नाही लग्नामध्ये, लावतात ना, अशी चमकती करायमध्ये बॅटरी बिटरी मारल्या, तशी फक्त आपण चमकतो, आतमध्ये काहीच नाही.
हृदयात नाही, पूर्वीचे लोक हृदयात होते, प्रेम करायचे एकमेकावर. इमानदारी इतक्या वासायचे मित्रांनो की विचारूच नका. आज आपण फक्त तोंडापुरतं गोड बोलतो. चला तेवढं तरी आहे अजून, ते तरी बरं आहे. काही काही लोकांनी तेही सोडले म्हणून लीळा चरित्र वाचा म्हणतोय मी. कमसे कम चरित्र तरी बनवा स्वतःच. बोला एकमेकाला चांगलं. कोण कधी जाईन काय भरोसा आहे मित्रांनो. असा प्रकार आहे. नंतर औंढा नागनाथ तो एक जण आला आणि हा पत्रवाळ्या करण्यासाठी, दुर्ण करण्यासाठी पळसाचे पानं आणायला रोडाच्या इकडं आला. म्हणजे असं तुमचं हे नाही का रोड आहे आणि त्या रोडाच्या बाजूला आपले पळसाचे पानं समजा. हे गेलं आणि रस्त्याने एक जण येत होतं. मग त्याने विचारलं म्हणे काय हो, औंढा गाव तिथेचा नागनाथ देव है ना. मग गाव कोणतं आहे म्हणे. औंढा गाव तेथीचा नागनाथ देव. का गाव तो कोणता. गाव नागनाथ आहे का औंढा गाव आहे आणि तिथला देव कोण आहे. हाव रे बाबा. हो पत्रवाळी दुर्ण न जानो चंडी के बिना हाऊर नाही नो. एक सरस्वतीचा फोटो आहे तिथं, इना घेऊन बसेले आणि ती वाजवते. एवढंच मला दिसतंय. नेमका गाव कोणता आहे आणि देव कोणता आहे हो न रे बाबा, मला माहीत नाही. छत्र संन्यास घेतला, तुला नेमकं गाव कोणता आहे माहित नाही आणि त्या गावातला देव कोणता आहे माहित नाही, तू संन्यास घेतलास कसा. मग तो स्पष्ट सांगतोय मी पत्रवाळ्या करतो, द्रोण करतो, हाऊ नैनो रे बाबा. तो म्हणजे शांत होता. बाबा मला एवढंच माहिती आहे, चंडे का बिना हाऊर नैनो. मग सरस्वती शिवाय मला दुसरा काय देव माहित नाही की तिथला नागनाथ देवे का दुसरा कोणता आहे मला माहिती नाही. त्यांनी स्पष्ट सांगितलं. तसे काही आहे. आणि म्हणून काय झालं माहिती, देवाने लय सांगितलं लीळा चरित्रात. काय सांगावं तुम्हाला. 2 शिष्य 1 गुरु है ना. मग आता गुरु हुशारच असणार ना. तो गुरु म्हणल्यावर तो आपल्या शिष्यांना शिकवणारच. तो गुरु झाला म्हणल्यावर जरा हुशारच असेल ना, का असं येडा थोडंच आहे. पण गुरु शिष्यापेक्षा कसा आहे हे ध्यानात घ्या आता. आणि म्हणून गुरु कसा असावा हे लक्षात पाहिजे माणसाच्या. 2 शिष्य होते. हा म्हणते एकमेकात लय भांडायला लागले. भांडणच भांडण या दोघांचं. म्हणे एक काम करा, तुम्ही काय करा, जरा इथं राहून आणि यजमान तुम्हाला देऊन तुम्ही काय झालात, जरा आयत खाऊन थोडं जरा हे झालात, तुम्ही जरा पोसलात, लय झालंय तुम्हाला. तुम्ही काय करा, आता माझ्याजवळ इतकं शिकले, इतके हुशार झाले, मग काय करा 2 महिने जरा आटण करा. म्हणजे जरा जा ना, जरा फिरा, भिक्षा मागून खा. ठीक आहे गुरुबा. निघाले नाही दोघं. आता हे हुशार झालेत का नाही आपल्याला माहित नाही, कारण गुरु कसं आहे आपल्याला कुठं माहिती आहे. देवाने सांगितलं म्हणून सांगू राहिलो आपण. पण शेवटी आपल्याला कळतं की गुरु हुशार आहे का शिष्य हुशार आहे. गेले हे 2 जण आणि 1 महिना फिरले. आता फिरल्यानंतर हे आमकं झाडे, हे तमकं झाडे, हे आमकं गावे, चालता चालता दोघं बोलत राहतात की बाबा हे वसमत आहे, हे हिंगोली आहे. म्हणते हिंगोली नाही, हे वसमत आहे. त्यांची तटखोर लागते, जसं तुमच्या लागते नाही तटखोर चालता चालता. नाही इथं नको बसायला, तिथं बसून. हे कुठं बसती, दम आलाय मला. पुढे पुढेच चालली म्हणे तसं. मग काय झालं, हे 2 जण चालले. चालता चालता काय झालं, 2 पिले दिसले डुकराचे. आता डुकराचे पिले दिसले. मग आता ते चालले होते भरपूरच असे. डुकरीने चालली पुढे. नाही बा, आता यांना काही घेणं का, आपली भिक्षा मागावी, स्मरण करावं, चिंतन करावं, काही गरजच नाही ना काही जास्त भानगडी करण्याची.
आणि मग हे भेटले म्हणे अरे पिले. मग हे दोघ जण भिडले, दोघांनी 2 पिले घेतले. लगेच धरले दोघांनी पिले. मग तो काय म्हणतो, हा गजक्षयो, हा मोषक्षयो. म्हणे तुला काही कळतं का? नाही तुला आलोय कळतं काय म्हणे हत्तीचं पिल्लू आहे. अरे बापरे. एक जण काय म्हणते हत्तीचं नाही उंदराचं आहे. तुला काही कळत नाही म्हणे, तू गुरुबाबून काहीच शिकला नाही, तू असंच आयुष्य केलं म्हणे. तुला लय कळत का? एवढं मोठं कुठं उंदराचं पिल्लू असतं का रे? काय शिकवणार तुला गुरुना? दोघांची लागली ना, इतकी लागली की लगे भांडणावर. मग एक काम करू, आपल्या दोघांचं मिटत नाही, पण ज्यांनी शिकवलं त्याच्याजवळ तर मिटन. खरं खोटं आहे? ज्यांनी शिकवलंय की बुवा हे एक कशाचं पिल्लू आणि हे कशाचं पिल्लू आहे, आणि आपण दोघं त्याचे शिष्य आहोत, मग आपला गुरु आपल्यापेक्षा हुशारच आहे. एक काम करू म्हणे आपण, आता आटण लय झालं म्हणे, आता हे पिले सोबत घेऊ. हे डुकराचे पिले यांनी सोबत आणले पाटकुळीवर गुरुबाकडे आश्रमात. आश्रमात आले की तिला टाकून क्वाय 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 लागली का आरडायला. गुरुबा काय आलं, कुत्र्याचं पिलू आलं काय? पाहिलं, अरे बाप, आपले शिष्य आले. आटण संपलं वाटतं यांच्यावाला. लवकरच आले, नाही होऊ दिला, कारण तिकडे एवढं सोपं आहे काय फिरणं. आणि त्याच्यात फिरता फिरता यांची तट लागली. ती सोडवायसाठी आलो म्हणे, आम्ही पुन्हा जाऊ. आमचा शास्त्र विवाद, आमचा शास्त्राचा विवाद आहे म्हणे. काय विवाद झालाय तुमचा? म्हणे विवाद असा आहे की हा म्हणतो गजक्षयो, म्हणजे हा म्हणतो हत्तीचं पिल्लू आहे, आणि मी म्हणतो उंदराचं पिल्लू आहे. कुठरे भंडा, मग प्रसाद इतना ही नैनो. निश्चित माझ्याजवळ राहिले म्हणे, तुम्हाला एवढा कळाना करे? माझ्या प्रसादाने इतके शिकले माझ्याजवळ तुम्ही, हे काय तुम्हाला एवढं कळाना? म्हणे काय गुरुबा, म्हणून तर तुमच्याकडे आलो. तिकडलं सगळं सोडून तुमच्याकडे आलोय. तुम्हाला आम्ही शास्त्र विवाद विचारत आहोत, सांगा मग काय. तो काय म्हणतो, हा तर पक्षी पाहिलं का? गुरु किती हुशार आहे. भारतध्वजा, भारतध्वजा म्हणताय की पक्षीला, माहिती का तुम्हाला? काय सांगावं गुरुना. त्या मानाने शिष्य तरी बरेच हुशार आहेत. कसे, त्यांनी अंदाजा लावला की हत्तीचं पिलू लहानपणी डुकरासारखंच असतं. खरं बघा तुम्ही, अंदाजा लावा तुमच्या मनात. थोडसा अजून सोंड नाही आली पण तुझी समोर आहे. मग त्यांनी अंदाजा लावला की हे हत्तीचा आहे, अंदाजा. आणि याने अंदाजा बरोबर लावला की हे उंदराचं आहे, कारण नुसतं तर डुकराचं तोंड पाहिलं तर उंदरासारखं दिसत ना. मग देव म्हणतात हे शिष्य तरी काहीतरी सोय बोलत होते, म्हणजे काहीतरी थोडासा अंदाजाने बोलत होते. हा तर सरळ म्हणतो पक्षी आहे, भारतध्वजा. असा गुरु असलो कसं व्हायचं मित्रांनो. आणि म्हणून देवाने खरं सांगतो तुम्हाला, काय नाही सांगितलेलं चरित्रात खूप महत्वाचं आहे. आणि म्हणून छत्रसन्यास घेतला तिथं त्याला माहितच नाही देव कोण आहे. देव माहिती पाहिजे मित्रांनो आधी माणसाला, की नेमकं आपण भक्ती कोणाची करतोय. कार्य, कारण, स्वरूप आणि लक्षण हे परमेश्वराचं आपल्याला माहिती पाहिजे, देवतेचं माहिती पाहिजे. आणि म्हणून मित्रांनो, कार्य, कारण, स्वरूप, लक्षण, सहपदार्थाचं तुम्हाला माहिती पाहिजे. आणि ते ब्रह्मविद्यात आहे. वेळ नाही आपल्याकडे,
नाही तुम्हाला संसारणामध्ये सांगितलं असतं की कार्य कारण स्वरूप लक्षण ते कैसे, पण आपण उदाहरणावरच गेलो. ते होतं का नाही मला टेन्शन आलंय. 41 वर्ष झाले, मला तर वाटलं टीका घेऊन टाकावं, स्पष्ट सांगावं यांना, पण ते काही जमलंच नाही. एका टीक्यात आवरलं, म्हणलं हे आवरणार नाही. मग वचनाच्या अर्थावर गेलो, म्हणलं तितकं तरी होईल, पण ते संपतच की नाही काय माहिती. कारण शास्त्र खूप मोठं आहे मित्रांनो, कधी संपणार आहे, आणि ते ऐकावंसच वाटतं. 66 वचन आहेत आणि 41 झाले, आणि उद्याचा दिवस आहे. जसं की आपल्याला आता एक बॉल आहे आणि 6 रन पाहिजे, होतात की नाही असा प्रकार झालाय, खरं की नाही. काय करणार त्याला. ठीक आहे, लीळा चरित्राचं आज महत्व मी तुम्हाला सांगितलं की तिच्यामध्ये देवाने कसं वागावं, कसं असावं, गुरु कसा असावा, शिष्याने कसं असावं, कसं शिक्षण घ्यावं, हे सगळं सांगितलेलं आहे. तुम्ही त्याचं वाचन करा मित्रांनो, एवढंच सांगणं आहे. खूप काही सांगण्यासारखं आहे. एकदा असंच स्वामी औसाला विचारतात, ढोरेश्वर, औसाने विचारलं, म्हणे महाराज ढोरेश्वराचं मंदिर का ढोरेश्वर लिंगाला म्हणतात की ढोरेश्वर नंदीला म्हणतात. आता ढोरेश्वर म्हटल्यानंतर तुमच्याही लक्षात येऊन जाईल, ढोरेश्वर म्हणजे ढोर, खरे की नाही. आणि श्वर म्हणजे लिंग. पण साधारण व्यक्तीच्या ध्यानात येत नाही ना, तिनं नंदी बघितला. ढोरेश्वराच्या म्हणजे मंदिराच्या म्हणजे लिंगाच्या मंदिराच्या समोर काय असते, नंदी असतो की नाही, असतोच ना. तिनं विचारलं, महाराज मंदिर कोणतं? ढोरेश्वर म्हणजे लिंगाला ढोरेश्वर म्हणतात की या ढोराला ढोरेश्वर म्हणतात, नंदीला ढोरेश्वर म्हणतात? देव म्हणतात, 12 वर्ष संविधान पर येतुले नाही. तुम्ही इथं काय करत होते इतके दिवस राहून? तुम्हाला एवढं कळालं नाही अजून? म्हणून जिथं गेले, जिथं राहतात, जिथं अभ्यासतात, त्याचा अभ्यास करा. नाही तर लोक म्हणते निश्चितच राहिले काय मार्गात, काय शिकले तिथं म्हणतील का नाही. म्हणून तिथं गेले तर शिका. तुमचं पोरगी जर कुठं शिकायला असेल ना, तुम्ही म्हणता की नाही काय शिक्षण चालू आहे, किती झालं. आता एखादा बाप आणि आई जर हुशार असेल तर ते विचारता. आता यांनाच मिळ नाही कोणतं शिक्षण कसं आहे, आणि हे विचारलं तरी ते म्हणते हे चालू आहे, तुला काय माहितीये. ते तुम्हाला असंच फिरवते. पण जे खरंच हुशार आहेत ते लगेच तपासतात, चल सांग काय चालू आहे, आणि मग ती डगमगायला लागते. चालू आहे ना, मी काय नाही म्हणते का, चालूच असतो मग अभ्यास. असं दाखव तुला आता, यासाठी खोली केली का तुझी, यासाठी खर्च चालू आहे, यासाठी फी भरतो मी, हा 2 लावून देतो बाप तिला. याच्यामुळे नापास होती ना. बापाचे पैसे तिकडे उडवायसाठी येत काय. शिकायला गेले तर नीट शिकत जा. हे दोघच खर्च नका करू बापाचा. कष्ट करून भरतो फी, माहितीये का. शिकायचं नसेल तर शिकायचं नाही, नांगर धरायचा, उचलायचे ते हळदीचे गथुडे, मग कळत शिकावं की नाही. नाही तर आम्ही पूर्वी काय होतं माहितीये का, हिडिओ होता, हिडिओ कळत का तुम्हाला. 1 रुपया तिकीट, मग 3 रुपये फी मागायची, मग घरच्याकडून फी घ्यायची. 2 रुपयाचं तिकीट, 1 रुपयाचे ती बोर नाही तर ती काहीतरी असायचं गाड्यावर, फी भरली कोणी, मग कशाची फी, लगेच दंडा मास्टरच्या हातात, फी आणा, फीस दे ना म्हणे. मग पप्पा कायच करा म्हणे, आता याला फीस दे ना म्हणे. ते फीस देत नाहीये, बरेच दिवस झाले, हाणलं मारलं तरी नाही. एक दिवशी आलो का त्याचा बाप, काय चालू आहे, मग तुमची फी का देत नाही तुम्ही पोराला, फी देत नाही,
कोण म्हणतं देत नाही? हे तर म्हणे देत नाही, म्हणे पप्पा फी देत नाही का, आमच्या आम्ही लय गरीब आहे, आम्हाला खायला नाही, रोजानं जावं लागतं. हा 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 कुठे येतो बोला त्याला, आणलाय केला उभा. फी दिल नाही तुला? एक नाही दोन नाही, चुप 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 धरला ना. फी देऊन सुद्धा तुम्हाला सांगतो इकडे खर्च करायचे, कारण खूप पैसा कमी होता पूर्वी. खूप कष्ट करून फी भरायची पूर्वीचे आई वडील. काय सांगा तुम्हाला मित्रांनो, पायी पायी जावं लागायचं 2-2, 3-3 किलोमीटर खाकी पॅन्ट घालून. कोणाला तर नसायची, खूप मजा यायची. आता तुमचं तर लय थाटे रे बुवा. गाडी काय येते, पिवळी काय येते, कोट काय आहे विचारूच नका, लयच मजा आहे. बूटन आर बाबा, बूट काय आहे, चप्पलचा मेळ नव्हता. आणि चप्पल असली तरी कोणती माहिती तुम्हाला? कातड्याच्या वाहना. बिलकुल काटा मोडाना अशा त्या वाहना कातड्याच्या असायच्या, त्या घालावं लागायच्या मित्रांनो. त्याला तेल लावून 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 नरम करावं लागायचं. ते 5-6 महिने तर नरम होतच नव्हत्या. आणि त्या काही पोरण पोरी काहीच घालत नव्हते, इलाजच नव्हता. अशी गरिबी होती. ठीक आहे, जाऊ द्या, आपला वेळ उभा राहिला. कारण पूर्वीच्या गोष्टी आठवल्या की सांगा वाटतं माणसाला. कारण गरिबीतून आपण वर आलो, थोडीशी जाण ठेवली पाहिजे आपण पूर्वीची, की आता सगळं आहे ना व्यवस्थित राहा, है ना. ठीक आहे. श्री दत्तात्रय प्रभू अवतार ज्ञान करणे. श्री दत्तात्रय महाराजांचा अवतार, श्री दत्तात्रय महाराजांच्या अवताराचं ज्ञान करत आहेत सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी. एकू दिवसू महादायसी गोसावे अंते पुसिले. एक दिवशी महादायीसाने सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना विचारले. जी जी महाराज, दत्तात्रय प्रभूंचा अवतार तो कवनीय युगीचा. श्री दत्तात्रय महाराजांचा अवतार तो कवनीय युगीचा कोणत्या युगात झालेला आहे? सर्वज्ञ म्हणितले. यावर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी सांगत आहेत, प्रवचन देत आहेत, बोलत आहेत. बाई दत्तात्रय प्रभूंचा अवतार तो त्रेती. श्री दत्तात्रय महाराजांचा अवतार तो त्रेतीयुगात झाला. अनसुयेचा गर्भी. अहो पण कोणाच्या गर्भी झाला, कोणाच्या कुळी झाला, कोण पिता कोण माता, कोणतं कुळ आहे? आणि म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी सांगत आहे, अनुसूया माता. अनुसूया माता आहे, म्हणजे नाही असूया. तिच्या मनात मत्सर्य भाव नाहीये, राग नाहीये, बिलकुल कोणाच विषय नाहीये, अशी निर्दोष असणारी ती अनुसूया आहे. आणि तिच्या उदरामध्ये श्री दत्तात्रय महाराजांनी अवतार धारण केलेला आहे. का तिच्याच उदरात आले? सगळ्यांचे दोष पोटात घातले. ब्रह्मा विष्णू महेश सत्व पाहण्यासाठी आले, तरीही नाही म्हटले नाही. ठीक आहे, नग्न अवस्थेत तुम्हाला भिक्षा वाढायचे, ठीक आहे, काही हरकत नाही. नाहीतर ती लगेच म्हणली असती, तुम्ही आणि ब्रह्मा आणि विष्णू आहात, महेश आहात, आणि तुमच्या सारख्याने अशी मागणी करावी. अनुसूया आहे ती पतिव्रता आहे. त्या क्षणी जर तिने श्राप देऊन टाकला असता तर काय नाही झालं असतं, पण तिनं पोटात घातलं. ठीक आहे, जाऊ द्या, चालायचंच. कोणी बोललं मग काय लगेच त्याला आपण वापस बोलायचं का? लगेच त्याला भांडायचं का? लगेच श्राप देऊन टाकायचा का? नाही, खुदच कळाल्यावर कळून जाईल त्यांना की असं करू नये. खरंय ना? म्हणून ती अनुसूया, ब्रह्मा विष्णू महेश यांना काही वाटतच नव्हतं, पण त्यांची असूया, अनुसूयाची असूया यांच्या पत्नीकडे. कारण स्त्रियांची असूया म्हणजे आपले पती सुद्धा तिला मानतात, तिलाच पतिव्रता म्हणतात. मग काय आम्ही अशाच काय? बापरे,
आणि मग राग चढला. मग आणि तुम्ही कस काय असं म्हणता? आहेच पण तसं म्हणून म्हणतो आम्ही तसं. नाही बिलकुल नाही. तुम्ही सत्व परीक्षा घ्या तिचे. सत्व परीक्षा घ्या. नारायणाने कळी लावली. कळी लावणारा पाहिजे. म्हणे कळतं का तुम्हाला काही? तुमचे पती असून अनुसयाला मानता आणि तुम्हाला मानत नाही. हा कस काय मानत नाही? मी घरात सगळं करते तिला हे म्हणतात काय म्हणे? तिला मान देता? मलाच मान भेटला पाहिजे. हा आणि एखादबार नाही मान भेटू त्या पतीसोबत मग पहा काय होत. मला कस काय तुम्ही येऊ दिलं नाही? तुम्ही लगेच आधीच गेले लगेच लागले की लगेच तिथं मला बोलवायचं होतं ना. खरं की नाही? माणसात नाही मग घरी गेल्यावर कान फिरून टाकतो. दुसऱ्या वेळेला ध्यानात ठेवा, जर मला चुकवलं ना बघून घ्या मग. हा दोघांनी पूजा करायची असते असं काय? खरंय ना? असा प्रकार आहे. ठीक आहे मला काय वाटलं काय तसं काही नाही. मग त्या ठिकाणी सांगितल्यानंतर त्या तिघांना हे करून दिलं. म्हणजे तिची सत्व परीक्षा घ्या. तिला मान देता तुम्ही खरंच प्रतिवर्तक नाही बघा. अशी परीक्षा घ्या म्हणे तिच्यावाली की बस बघूच खरंच प्रतिवर्तक करायचं. तिघांनी विचार केला म्हणे घेऊच परीक्षा. असं प्रतिव्रता तर होऊन जाईल सगळं. तिघ आले. भिक्षाम देहि. भिक्षा मागायला आले. या मुनीवर भिक्षा घ्या. आम्ही तुमची भिक्षा घेणार नाही. आमच्या झोळीमध्ये जे आहे ते शिजून खाऊ घालायचं. असं तीच भिक्षा घेणार आम्ही. बरं ठीक आहे काय हरकत नाही. गारगुंडी ते दगड जमा केले दिले. शिजून खाऊ घाला आम्हाला. अरे बाप. आता पतिव्रता असेल तर शिजन, नसेल तर शिजणारच नाही ना. परीक्षा हिनं चूल पेटवली पाहिलं झोळीत का बाप दगड धोंडे गारगुंडी. ती म्हणले मी जर पतिव्रता असेल तर शिजून जाईन आणि टाकून दिला. बघू ना शिजवायला टाकला. दुसरा तिसरा ती चौथा. रताळे शिजवत ना रताळे तसे शिजून गेले ते नरम. जरा असं रताळ्याचं कातड काढलं लगेच निघून जातं. आलूचं काढलं की लगेच निघून जातं. त्या गारगुंडी वरून काळ्या होत्या ना अशा उजाड्या का नाही. वरचं कातड काढून त्या ठिकाणी घेऊन आली. थांबा आता ते ब्रह्मा विष्णू ते म्हणजे आता चमत्कारीचे आहेत ना, त्यांनाही कळतच. हिच्या तपश्चर्याने शिजून टाकलं बरं. आता दुसरी मागणी करावं लागली. हिची परीक्षा सक्सेस झाली ना है ना. अजून काहीतरी करावं लागेल म्हणजे आपल्याला. हिला हरवायचंय ना म्हणजे आपल्याला. पतिव्रतेला हरवता तुम्ही. इथं कोणाचंच लागत नाही पतिव्रते पुढं. कोणाचंच नाही. म्हणून आमच्या देवाने सांगितलं एकनिष्ठ अनन्य भक्त. जो अनन्य भक्त आहे ना, किती येऊ द्या तुम्हाला सांगतो लढणार त्याच्यासोबत आणि किती येऊ द्या धडका देणार आहे. हाथी के पाव में सबका पाव. त्याने श्री दत्तात्रय महाराजाचे श्रीचरण धरले ना. असे किती हाती येऊ द्या. वडाच्या झाडाला हातीचा झुंड एक सोबतही लागला तर वडाचं झाड पडतं का? म्हणून वटरोपाचा दृष्टांत आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी सांगितला. फक्त ते लहान आहे का तोपर्यंत त्यांना जपत जा. थोडस मोठं होऊ द्या है ना. त्याला लहानपणी उपदेश द्या. उपदेश दिला की मोठं होऊ द्या आणि थोडस त्याला वयात येऊ द्या. वयात आलं त्याला धर्म समजला ना, त्याला आता काही कशाने धडका देऊ द्या ते धर्म सोडत नाही. तसं त्याने ते आणलं ताटामध्ये. सांगितलं थांबून जा, भिक्षा इकडे घेऊन येऊ नका. आणि काय झालं? आम्ही भिक्षा अशी घेत नाही. म्हणजे कशी घेता मग? विवस्त्र. विवस्त्र
विवस्त्र होऊन भिक्षा मागा आम्हाला. ऋषी मुनींना शोभतो. तिला माहितच होत. ठीक आहे, काय हरकत नाही, तुम्ही म्हणता तसं. कारण ती पतिव्रताच होती ना. कोणापुढे विवस्त्र गेल्याने तिचं पातिव्रत ते भांगणार नाहीये. भिक्षा मागायला आले ना तुम्ही, माझ्या दरोजातनं मी तुम्हाला वापस जाऊ देणार नाही. नाही वाढणार का भिक्षा तुम्ही वस्त्र? जातो आम्ही, हात झटकून जाऊ. आणि तीही धर्मवान आहे. आपल्या दरोजात आल्याला भिक्षार्थी विनमुख जाऊ देत नाही. तुम्ही म्हणता तसे भिक्षा वाढेल, पण माझ्या दरोजातनं भिक्षा घेतल्याशिवाय जायचं नाही. आपण तर असंच काढून देतो, चल होय पुढे. आणि ती इतका मोठा पण टाकून सुद्धा ती म्हणते माझ्या दरोजातनं तुम्ही विनमुख जायचं नाही. ठीक आहे. आणि मग त्या ठिकाणी ती विवस्त्र झाल्या, भिक्षाचं ताट घेऊन आली. ब्रह्मा विष्णू महेश पुढे बसलेले आहे. चेहऱ्यावर नजर पडली न पडली की ते लेकर होऊन गेले. कारण लेकरच आईजवळ सगळं काही असतं. तिच्या सामर्थ्यामुळं ते लहान होऊन गेले. मग आता काय हरकत आहे लहान लेकरांना जीव घालायला? जीव घातलं, पाळण्यात टाकलं. आणि मग गेली ती पुढे. आता त्यांना दूध द्यायला लागले, दूध पाजायला लागले, अंगाई गीत गायला लागले. बरेच दिवस झाले, बरेच दिवस झाले म्हणे आपले पती कुठं गेले, येतात की नाही परत? नारायण सांगणारा काढी, नारायण नारायण नारायण. त्याला तुमच्यात काय म्हणता माहिती का? म्हणजे त्या देवतेला म्हणत नाही, तुमच्यातले तुमच्यात म्हणता. एखादा असा जर असेल ना चालता चालता टाकणारा, नगद नारायण, नगद नारायण. काय म्हणता त्याला? नगद नारायण. नगदीच काडी लावायचो, यात जवळ काही बोलू नका. आणि या तिघी जण गेल्या बुवा नारायणाकडे. मुनीवर म्हणे काय झालं? म्हणे हे गेले तर आलेच नाही. नेमकी गेले कुठं? परीक्षा घ्यायला गेले म्हणे अनुसयाची, अजून घरी नाही आले. घरी नाही आले कसं काय असं झालं? असं होऊच शकत नाही. तिनं भिक्षा वाढली नसेल म्हणे जसं पाहिजे तशी, म्हणून अजून काही परीक्षा घेत असतील. जाऊन बघा मुनीवर, नाही तर वेगळंच होऊन जाईल. आमच्या हातातलं सगळंच जाईल. आणि जरी तिकडच राहिले तर मग आमचं काय होईल? आता लागलं का घाबरायला? आधी तर सत्व बघायला पाठवलं तिकडं, जा बाबा तिचं सत्व. आणि आता धाकधूक धाकधूक काय होतं काय नाही, येतात की नाही परत? खरंय की नाही? गेले नारायण मुनी, बघितलं अंगाई गीत गाय लागली. आणि नारायणाने बघितलं दिव्य शक्तीने म्हणे ब्रह्मा विष्णू महेश, लहान लेकरं झाले कसे? अवघडच झालं म्हणे आता. अरे बाप रे, काय करायचं आता? सरकन दिशील लगेच झाले. म्हणे काय झालं काय झालं? त्राहिमाम त्राहिमाम म्हणे अवघड झालं. म्हणे काय झालं? ब्रह्मा विष्णू महेश हे अनुसयाचे मुलं झाले लहान लहान. माता अवघडच आहे. कोणाला विचारता काहीतरी करा? काहीच करता येत नाही. तिच्या पुढे कोणाच चालत नाही. तुम्ही चालून गेले, तुम्हीच सांगितलं म्हणे तुम्हीच काहीतरी करा म्हणे, आता तुम्हीच आणून द्या म्हणे आमचे पती. आणावं कसे म्हणे? ती बाळकं झाले, लहान लहान लेकरं झाले, आणि त्यांना चोरून आणलं तरी वेगळंच होऊन जाईल. आणि ते मोठे कसे करायचे? कसे वाढवायचे?
म्हणजे या देवाकडे त्या देवाकडे म्हणे आमच्याकडे काहीच चालत नाही. अनुसूया म्हणजे असूया आहे, ती कोणाचा द्वेष करत नाही, मत्सर करत नाही. तिचे जाऊन पाय धरा तेव्हाच ते होईल, नाही तो होणारच नाही. काय नारायण मुनीजी, तुम्ही नसतं केलं तर बरं झालं असतं. आम्ही प्याचात पडलो नसतो, आमचे पती तिकडे गेले नसते, लहान लेकरं झाले नसते. तुम्ही उगाच आम्हाला सांगितलं म्हणे तिची परीक्षा घ्यायला लावा. मला काय माहित म्हणे असं होईल म्हणून. या काडी लावणाराचं कधी ऐकत जाऊ नका, तुम्हाला सांगतो. हे जे कानात सांगत का इकडे हे नुसतं असं केलं. तुमच्यातून जर मी एखाद्याला बोलवलं नुसते होट हलवायचे. काय सांगितलं बाबांनी तुला? बाबा नुसते होट हलवले म्हणून काहीच म्हणले नाही. काही सांगते काय म्हणे, उगाच बोललो का म्हणतो बाबाने? खरं सांग म्हणे, काय सांगितलं म्हणे? काहीच सांगितलं नाही. हे सांगणारे काय म्हणे आपल्याला काहीतरी बाबाने महत्वाचं सांगितलं असं गेलं. दुसरी म्हणते माझ्याविषयी काय सांगितलं काय नाही, काल झालो थोडं बाबाचा म्हणून म्हटलं नाही. माझ्याकडे बघत होते बाबा, काहीच सांगितलं नाही बाबाने. हा असं होऊच शकत नाही म्हणे. झालं ना सुरुवात. महाभारतात असंच झालं. चित्रंग सैन्य दुर्योधनाला देऊन टाकलं, नेऊन घातलं सैन्य सगळं त्याच्याकडे. आणि श्रीकृष्ण महाराज कोणाकडे? अर्जुनाकडे. आणि मग नेऊन घातलं सैन्य. मग वापस येताना काय केलं? श्रीकृष्ण भगवंताने सेनापतीला बोलवलं म्हणे इकडे या. आता भरपूर सैन्य नेऊन घातलं ना तिथं, तुम्ही लढा त्यांच्याकडून. दुर्योधन तिथंच उभा होता. हाका मार निघाले होते ते, पण रथ उभा केला. सेनापतीला बोलवलं म्हणे इकडे या. दुर्योधनाने बघितलं, सगळ्यांनी बघितलं. म्हणजे श्रीकृष्ण भगवंताने सेनापतीला बोलवलं आणि काय विचारलं म्हणे या राज्यामध्ये कापूस काय भाव विकतो? म्हणे कापसाचा आणि युद्धाचा काही प्रश्न नाही म्हणे महाराज. नाही नुसतं विचारा म्हणा त्या सैनिकाला कापूस काय किलो चालू आहे. आता काहीच प्रश्न नाही ना. दुर्योधनाने बघितलं, श्रीकृष्ण महाराज गेले, विचारून सांगा म्हणे आम्हाला कापूस काय किलो आहे, आम्ही जातो. गेले. लगेच दुर्योधन तिथं पोहोचला. म्हणे काय सांगितलं? द्वारकाधीशने काय सांगितलं तुला? म्हणे काहीच नाही म्हणे. कापूस काय भाव आहे विचारा म्हणे इथं. हा कायला कापसाचा काही संबंध आहे का म्हणे? असं होऊ शकत नाही. सांग काय सांगितलं तुला? म्हणे नाही ना म्हणे, हेच सांगितलं. तुमचं सैन्य मला पाहिजे नाही. तुम्ही गद्दारी करणार आमच्या सोबत, आमच्याच सैन्यामध्ये मिळून आम्हालाच मारणार. तुमचा निघा इथून, निघा, आम्हाला नाही पाहिजे सैन्य. काहीच केलं नाही श्रीकृष्ण महाराजांनी, नुसतं असं केलं. कापूस काय केलंय? सैन्य जशाला तसं श्रीकृष्ण भगवंताचं वापस केलं. कूटनीती असा प्रकार आहे मित्रांनो. आणि म्हणून मधल्या माणूस असतो ना जो, ह्याच्यापासून सावध राहायचा. कोणी काही सांगितलं ऐकून घ्यायचा. हो तुम्ही म्हणतात तसंच, तुम्ही म्हणतात तसंच, तुम्ही म्हणतात तसंच, पण तुम्हाला कसं करायचंय तुमच्या हातात. लोकांचं ऐकून नका चालू मित्रांनो. थोडंफार आपले विचार महत्वाचे आहेत, शास्त्रातले विचार महत्वाचे आहेत. हे काही सांगत येईल आणि त्यांच्या विचारावर आपण चालायचं का? बिलकुल नाही चालायचं मित्रांनो. ध्यानात घ्या. मग म्हणजे तुम्ही जाता काय ते करून द्या आणि आमचे नवरे आणून द्या. झाले की नाही आपत? काय करावं म्हणजे काहीच नाही. आपण 4 जण जाऊ, प्रार्थना करू अनुसयाकडे, तिच्या पुढे आडवं पडू. बाबा आमचे पती आम्हाला देऊन टाक, आता आम्ही तुझी परीक्षा बघणार नाही. लगेच तिघे आल्या. आता ते प्रश्नच संपला. परीक्षा घ्यायचा आणि ते हे करायचं आणि तू असेल तसं तर नाही. लगेच हात, लगेच पायाला लगे हात.
तूच पतिव्रता, तूच चांगली, तुलाच मान घे, आम्हाला काही नको. पण आमचे पती आम्हाला देऊन टाक. म्हणजे तुमचे पती इथं कशाला येते? म्हणे हे जे ती गळत नाही, मग आमचे पती इथे लहान लेकर होऊन गेले. हा, असं कसं काय झालं म्हणे? अनुसयाला माहितच होतं, हेच तर आहेत म्हणे, ते ह्याच तर आल्या म्हणे आता न्यायला. ठीक आहे म्हणे, तुमचे तुम्ही घेऊन जा. तसं कसं म्हणे? तुम्ही देऊन द्या ना म्हणे. नाही, घेऊन जा ना, तुमचे ओळखून घेऊन जा, कोणाचा कोण आहे तो घेऊन जा. आता लक्ष्मी म्हणते आपला विष्णू कोण आहे? आता तिघ सोबत झाल्यावर आवळे जावळे असतात, लवकर आईच्या लक्षात येत नाही, ते शेजाऱ्याच्या दुसऱ्याच्या लक्षात येईल का? ठीक आहे म्हणे, काय हरकत नाही. पण घ्यायला गेली लक्ष्मी, म्हणे ब्रह्मा हातात आला तर? म्हणे तुम्ही हातात घेतला की मोठा होऊन जाणार. असंच कथा येते, लगेच तुमचा तुम्हाला घेऊन जायचा. त्यांनी विचार केला, मी आता विष्णूची आहे आणि ब्रह्मा हातात आला किंवा महादेव हातात आला तर आपलं पातिव्रत भंगून जाईल ना. नको नको, आपण काही घेत नाही. आधी सावित्री आली, तू घे. तिनं विचार केला, जर विष्णू हातात आला, महादेव हातात आला तर? म्हणे अवघडच आहे, तुमचे तुम्हाला ओळखू येईल ना. तुमचं तुम्हाला ओळखू यायला पाहिजे ना. आता ओळखूची आहे ना. नको नको म्हणे, काही झालं चूक झाली तर, आणि मोठा दुसरा झाला तर? पार्वती आली, तिने विचार केला, म्हणे घेऊन टाकू आपण, आपल्याला माहित नाही काय. पण नाही नाही म्हणे, आपला जर हात दुसरीकडे गेला आणि दुसराच मोठा झाला तर? तेही जैना हात जोडले, म्हणे तूच माता आहे, तो अनुसूया आहे. आमचे पती तुझ्याच हाताने आमचे आम्हाला देऊन टाक बाई. आता आम्ही पुन्हा अशी गलती करणार नाही. तुझ्या पाया पडतो, माफ कर आम्हाला. दुसऱ्याच्या सांगण्यावरून तुझं सत्व घेण्यासाठी आमच्या पतींना आम्ही तुझ्याकडे पाठवलं. चुकलं ग आमच्यावर. इथून पुढे बिलकुल नाही तुझ्या असूया करणारा. ठीक आहे म्हणे, माफ केलं तुम्हाला. लक्ष्मी उभा होती, लक्ष्मीचा विष्णू धरला, जवळ दिला, लगेच पुढे. ब्रह्मा लगेच धरला, लगेच पुढे. महादेव लगेच. तिघी तिकडनं उभा, तिघीचे पती सोबत सोबत उभा. सगळ्यांनी हात जोडले, म्हणे चुकलं आमचं. ही कथा खरी, परंतु लोकांनी तिची कथा कशी केली बघा, है ना. काही त्याच्यामध्ये मिक्स करतात, दंत कथा करतात. हे ज्याची त्यांनी वापस नेले, माफी मागितली, संपला विषय. आणि श्री दत्तात्रय महाराज जे आहेत ना, ते अनुसूयाचा म्हणजे मुलगा आहे ना. पण हा जो पराक्रम झाला याचाच मुलगा करून टाकला. आणि मग काय झालं म्हणे, हे त्याची त्याला दिले, मग ते पुन्हा लेकरं झाले, मग तिघांचं एक केलं म्हणे, आणि मग तो श्री दत्तात्रय झाला, असं काही लोक म्हणतात. आणि म्हणून त्या पुराणातल्या कथा आहेत. पण आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी जे सांगितलं तेच आम्ही खरं मानतो. असं नाहीये, असं आहे. आणि म्हणून हे लीळाचरित्र तुमच्या समोर आहे. एक मुखी श्री दत्तात्रय महाराज आहे. पण तुम्हाला काय मानायचं आणि काय नाही तो तुमचा प्रश्न आहे. तुम्ही म्हणणार बाबा मग आमचं कसं, तर तुम्ही तुमचं बघा. तुमचे गुरु आहेत, तुमचे पुराण आहेत, कशा गीतात सांगितलं असेल त्याच्यात बघा, कशात ते बघा. पण आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी सांगितलेलं आहे की श्री दत्तात्रय महाराज तो एक मुखी आहे. आणि आम्ही छाती ठोकून सांगू शकतो की श्री दत्तात्रय महाराज अनुसूयाचा मुलगा आहे, अत्रि ऋषीचा मुलगा आहे. आणि तो श्री दत्तात्रय महाराज एकमुखी आहे. मग आमचे देव जे सांगतात तेच आम्ही धरणार. बाकी तुमचा प्रश्न तुमच्या जवळ आहे. मग बाई बाई श्री दत्तात्रय प्रभूंचा चतुर्युगी अवतार
श्री दत्तात्रय महाराजांचा सहयोगी अवतार. चारही योगामध्ये श्री दत्तात्रय महाराज अवतरतात. बाई बाई ते चहुयुगी राज्य करीतात. चहुयुगात राज्य करतात. नाना वेशे क्रीडा कोणत्या कोणत्या वेशामध्ये करतात? नाना वेशे क्रीडा करीती. मातंग वेश, ऋषी वेश, पारधी वेश, अहो नाना क्रीडा करतात ते श्री दत्तात्रय महाराज. म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी सांगत आहेत. ऐसा गोसावी तयाचा स्वीकारू सांगितलं. ऐसा गोसावी म्हणजे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी श्री दत्तात्रय महाराजांचा अवतार कसा झाला तो सांगितला. हे प्रमाण आहे मित्रांनो. तिला प्रमाण आहे की तो श्री दत्तात्रय महाराज एक मुख्य आहे. स्पष्ट म्हटलंय देवाने. तुम्ही आता किती मुख्य म्हणणार त्याला आम्ही काय करणार? आम्ही तुम्हाला विरोध करणार नाही. तुमचा प्रश्न आहे तो तुम्हाला काय धरायचं. आमच्या देवाने आम्हाला सांगितलं आणि तेच धरलं की श्री दत्तात्रय महाराज एक मुख्य आहे. मग अंक मेरू वाळा क्रीडा अनुवादू. आणि मग अशा प्रकारे श्री दत्तात्रय महाराज आहेत त्यांनी अवतार धारण केलेला आहे. आणि मग मेरुवाळा म्हणजे मेरुवाळा तटी भोजनता रम्य स्थळ जागा. ऐकला असेल तुम्ही. मेरुवाळ्याला त्या ठिकाणी स्नान करतात श्री दत्तात्रय महाराज. एकुदिसू महादायसी पुसिले. काय विचारलं महादाईसाना? श्री दत्तात्रय प्रभू मेरू वाळा जल क्रीडा करीतात. मेरुवाळामध्ये जलक्रीडा करतात. मेरुवाळाचं स्थान आहे. गेले का तुम्ही देवदेवेश्वरीला? मेरुवाळा आहे. हे सासजी साच आहे का महाराज? सर्वज्ञ म्हणितले. काय म्हणतात देव? साचबाई साचबाई. खराय बाई. अद्यापि श्री दत्तात्रय प्रभू मेरुवाळा जल क्रीडा. अद्यापि म्हणजे आता सध्या श्री दत्तात्रय महाराज मेरुवाळा जलक्रीडा करीतात. मेरुवाळाचे स्नान करुणी है ना सर नितकासी. असा प्रकार आहे मित्रांनो. ध्यानात घ्या. श्री दत्तात्रय महाराज कोण आहेत? उभय दृश्य अवतार आहेत. ते उद्धार करतात. एक मुख्य आहेत. अंक अशा प्रकारे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी कथा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या ह्या लीळा चित्रात सांगितलेले आहे. ते प्रमाण आहे. श्रीमद भगवत गीता आणि लीळा चरित्र महानुभाव संप्रदाय प्रमाण धरतात. जे आहे तेच. ज्ञानाचा अर्थ असा होतो जे जैसे आसिजे तैसे जाणिजे ते ज्ञान. तेच ज्ञान म्हणावं आणि जे माहिती आहे तेच सांगावं. जे माहितीच नाही ते सांगूही नाही. पण पुराणातलं पुराणात आहे. आणि म्हणून काही होय काही न होय मी तुम्हाला पहिल्यापासून सांगत आलो. ते पुराणात आहे तसं की नाही तसं. पण काही होय काही न होय आहे ना. पण जसं तसं जर ज्ञान महत्वाचं ती लीळा चरित्रात आहे. श्रीमद भगवत गीतेत आहे. आणि म्हणून महानुभाव संप्रदाय श्री दत्तात्रय महाराजांना एकमुखी मानतो. कारण सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी सांगितलेलं आहे. बाकी ज्या कथा आहेत ते त्यांच्या प्रकारे आहेत. त्यांना आम्ही विरोध करत नाही. त्यांच्या परीनं ते बघतात. आमच्या परीनं आम्ही बघतो. हे ना. असा प्रकार आहे. आणि म्हणून श्री दत्तात्रय महाराजांना बघा, ध्यानात घ्या, स्मरण करा, चिंतन करा. अशा प्रकारे ही कथा या ठिकाणी संपलेली आहे. श्री दत्तात्रय महाराज की जय. दंडवत हो. पोरं गेले काय? पोरं झोपत ना ते. बाबा बस करा म्हणे.